काय करतेस? हे पनीरला मी मॅरिनेट केलं होतं मस्तपैकी. अच्छा. आता ते आपण एअर फ्राय करून घेतो. सो एअर फ्रायरमध्ये त्याला ठेवते मी. आणि मॅरिनेशनमध्ये काय टाकलं होतं? मॅरिनेशनमध्ये ना मी थोडंसं दही, थोडासा मसाला, कॉर्नफ्लॉवर, म्हणजे मसाला म्हणजे तुम्ही काही म्हणजे आपलं लाल तिखट मसाला, ब्लॅक पेपर आणि मीठ आणि आलं लसूण हे टाकलं होतं. आणि किती वेळ ठेवलं होतं? आणि दही. आणि मी हे ॲक्च्युली टाईम कमी होता म्हणून मी 15 मिनिटच ठेवलं होतं. तर तुम्ही जितकं जास्त वेळ ठेवाल म्हणजे 1 तास वगैरे ठेवता आलं तर बरं. टेस्ट अजून एनहान्स होईल त्याची. सो टायमर आहे 10 मिनिट्सचा, 180 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे. आणि हे काय करतेस? आता ते पनीर फ्राय होऊन येते ना, तर ते सॉटे करायसाठी मी ही स्लरी तयार करते. सो ह्याच्यामध्ये मस्तपैकी कॉर्नफ्लॉवर आहे, तर ते वेस्ट जाईल ना, तर मी याच वाडग्यात त्याच्यासाठी ग्रेव्ही प्रिपेअर करते. म्हणजे ते झाल्यावरती या ग्रेव्हीमध्ये टॉस करायचं ते. म्हणजे एक काइंड ऑफ जुगाड आहे. ओके. सो आता तू हे टाकलंयस ते सगळं? मी फ्राईड राईससाठी भाज्या वगैरे टाकल्या. म्हणजे पहिलं आलं लसूण टाकलं, त्यानंतर भाज्या टाकल्या. ज्याही भाज्या तुम्हाला आवडतात किंवा घरी अवेलेबल असतात त्या तुम्ही टाकू शकता. सो आज व्हेज बनवतो आहे आम्ही, बिकॉज आज संडे आहे, बट तरी पण आज आम्ही व्हेज बनवतो आहे बिकॉज आज संकष्टी पण आहे. ओके. सो संकष्टीच्या दिवशी व्हेज खायचं म्हटलं की म्हणजे संडेच्या दिवशी व्हेज खायचं म्हटलं तर थोडं कठीणच असतं. बट म्हणूनच मग त्याला कॉम्प्रोमाइज काय बोलतात पण त्याला कॉम्पन्सेट करायसाठी आम्ही इथे व्हेज चायनीज बनवतो आहे. म्हणजे कसं थोडा मूड पण लिफ्ट होईल त्याच्याने आणि टेस्टसाठी पण चांगलं लागेल त्यासाठी. तुम्हाला सगळ्या भाज्या टाकल्यात आणि सगळं सॉटे केलेत तेलामध्ये. त्यात सॉल्ट टाकलं थोडं मी. सॉल्ट आणि पेपर टाकणार आपण. ओके. तर तो एअर फ्रायरमध्ये मी पनीर एकदा चेक करते कसे झाले आहेत. मस्त झाले आहेत ना, क्रिस्पी. आणि तू काय तेल वगैरे नाही नाही बिलकुल पण नाही. झिरो. तो मस्त हेल्दी पण आहे. येस. तो वैष्णवीनी बनवलेला आहे सगळं आता. येस. तो आपला मस्त गरम गरम फ्राईड राईस रेडी आहे. अँड इथे मी त्यासोबत खायला पनीरची ग्रेव्ही पण बनवली. सो मगाशी जी ग्रेव्ही इथे होती ना बाउलमध्ये, त्याला कुक केलं. येस, त्याला कुक केलं आणि जे एअर फ्रायरमध्ये पनीर टाकले होते ना ते ह्याच्यामध्ये ॲड केली. सो ही मस्त अशी ग्रेव्ही रेडी झाली आहे. अच्छा. येस. आणि वाटते चांगली का बघून? स्मेल पण मस्त येतो. येस. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकला थोडा? येस. अच्छा. आणि भात काय नॉर्मल त्याच्यामध्ये सगळं हे केलं? सगळे व्हेजीज वगैरे टाकले आणि फक्त हे केलं जसं असं काय बोलतात त्याला, मिक्स केलं. सो येस, नाव वी हॅव टू जेवूया. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. हॅलो गाईज, हाय. ऍक्च्युली मी इंट्रो द्यायला विसरलो, कारण की मग तिकडे मी म्हणजे ती पटकन जेवण बनवायला गेली, तर मी बोललो की चल आता तिचं टेक घेऊया, त्याच्यानंतर मग इंट्रो देऊया आपण निवांत. सो येस, म्हणजे हा आमचा पहिला व्हिडिओ असेल ज्यामध्ये आम्ही इंट्रो नंतर देतोय. सो येस, आज म्हणजे जेवण तेच ते दाखवलं तुम्हाला मगाशी, तेच आता आम्ही जेवू इकडे. आणि मस्तपैकी लेट एंडचा एपिसोड पण आलाय. हा मे बी 3रा का 4था एपिसोड आहे. थर्ड एपिसोड आहे. येस. सो येस, आज गाईज मयंक माझ्या फूडचा रिव्ह्यू देणार आहे. म्हणजे मी आज कसं जेवण बनवलंय ह्याचा तो रिव्ह्यू देणार आहे इकडे. सो मस्त ग्रेव्ही राईस मध्ये मिक्स करतोय मयंक आता. हा. आणि हे पनीर पण आहे. पनीर पण घे थोडस. पनीर नुसतं खाऊन बघतो, जरा स्पायसी केलंय जरा वैष्णवी. आता राईस खातो. राईस चांगला आहे. राईस तू आपला घरचा वापरला म्हणून तो टेक्स्चर राईस चांगला आहे, पण हे तू स्पायसी बनवलंय वैष्णवी. स्पायसी बनवलंय. हा, पनीर स्पायसी झाली आहे. ओ नो. ठीक आहे, पण ठीक आहे. राईस सोबत थोडं थोडं करून खाऊ शकतो. हा, राईस सोबत खाऊ शकतो आपण. राईस सोबत पनीर खाऊन बघतो मी. मस्त लागतं. राईस सोबत चांगलं लागतंय. ओके, पक्का. आणि नुसतं राईस पण चांगला लागतोय. ओके. सो दिस वॉज मेड बाय शेफ वैष्णवी. येस, आय एम द शेफ. कलर ऍक्च्युली मस्त आलाय ना, जे काय आहे ते. कलरच फक्त नाही, आपल्याला खायची मतलब असतं. येस. सो टेस्ट पण चांगली आहे. टेस्ट पण चांगली आहे, पण फक्त नुसतं खाल्लं ना मी एक चमचा तर स्पायसी लागलं मला. A few moments later. सो गाईस, हे बघा इतकं तिखट बनलंय, शेंबूड निघतोय नाकातनं, डोळ्यातनं पाणी निघतोय बघा हिच्या. एवढं तिखट बनलंय. काय केलंय वैष्णवी तू? व्हॉट इज दिस बिहेवियर? वैष्णवी सामान शिफ्टिंग करते. सो आता आम्ही आलोय विश्वेशच्या घरी. थांबा एक टेक घेतो. सो आता आम्ही इकडे शिफ्ट करतोय. लेट्स गो. सो आता सामान आणलेलं आहे आम्ही इकडे. सगळंच नाही सामान आणलं, थोडंसं सामान आणलं. सो लेट्स गो. हॅलो गाईज, सो आता आम्ही इथून निघालो आहे आईकडून.
आणि आता परत आमच्या घरी चाललो आहे. येस, बराच वेळ बसलो होतो आम्ही. हां, बराच वेळ म्हणजे 1-1.5 तास बसलो होतो आपण. येस, आता निघतो आम्ही. अभी घर पे जाने का है अपन को. काय अँगल घेतोय तू? बस असं घेऊ. दिस इज द अँगल. कूल. दिस द राईट थिंग. सो गाईज फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि हे बघा खूप थकलेला आहे माणूस हा. सो रेस्ट करतोय. हाय कर वैष्णवी. डोंट डिस्टर्ब मी. सो गाईज आम्ही आज सकाळी बाजारात गेलो होतो, मी आणि आई. सो तिथून आम्ही मयंकसाठी हे टी शर्ट आणलं होतं. टी शर्ट दाखव, मस्त वाटतंय. मयंकला पण आवडलं. त्याला खूप लवकर आवडत नाहीत कपडे इफ दे आर नॉट ऑफ हिज चॉईस. बट त्याला हे आवडलं. फिटिंग हा. स्लीव्स मयंकला बरोबर तेवढे लागतात. सो हा. येस येस येस. मला इथपर्यंत पाहिजे असतात. आणि मेसेज बघा, हे माझ्या पर्सनॅलिटीला म्हणजे माझ्या नॉट अ पीपल प्लीजर गाईज, नॉट अ पीपल प्लीजर, नॉट इवन अ बायको प्लीजर गाईज. येस, पार्टी पण बघा हाऊ दे फील. येस. ओके, असं लिहिलं आहे तिच्यावरती. Yes. सो ही माझ्या पर्सनॅलिटीला सो गाईस हे माझ्या पर्सनॅलिटीला काय होतं पर्सनॅलिटी. थांब. सो गाईस हे माझ्या पर्सनॅलिटीला खूप चांगलं शोभत आहे म्हणजे. येस. सो थम्स अप फ्रॉम मयंक साइड. आणि कुठून आणलं असेल गेस करा. हे बोललीस तू? हा, डोंगरी बाजारातून डोंगरी बाजार आणले. सो गाईज मी मयंकला कधीपासून रिक्वेस्ट करते की डोंगरी बाजारवरती पण एक रील बनवूया. सो तो ऐकत नाहीये गाईज. प्लीज तुम्ही कमेंट्स करून सांगा त्याला प्लीज प्लीज. तुम्हाला सांगतो कसं असतं माहितीये काय, म्हणजे जेव्हा हे लोक जातात ना, सकाळी जातात ना, तेव्हा माझं काहीतरी काम करायचं मन असतो. म्हणजे काम करायचा टायमिंग असतो. आपला ब्लॉग एडिट करणं किंवा माझं बीट वगैरे बनवणं, जे पण आहे काम करायचा टायमिंग असतो. तर मी एक दिवस नक्की फ्री होऊन आहे ना एक ब्लॉग बनवेल डोंगरी बाजारचा. सो येस, आपण तिकडे मस्त तुम्हाला दाखवेल मी काय काय, कारण की आमचं डोंगरी बाजार खूप फेमस आहे. काय बोलतो वैष्णवी? खूप वेगळ्या गोष्टी भेटतात तिकडे. येस. इकडे ते कॅमेरा बोल. तू तिकडे उभा होतास. सो गाईज, सो मयंकसाठी हे टी शर्ट आणलं होतं आणि हे मी आणलंय माझ्यासाठी. चल हे पण ट्राय करून दाखव. उलटा पकडतोय. जल्दी करो, हमको पनवेल निकलना है. सो गाईज मी हे माझ्यासाठी घेतलं होतं. क्यूट आहे खूप. त्याच्यावरती फ्लावर्स आहेत. सो मला हे खूप आवडलंय. क्यूट आहे एकदम. सो हा. सो गाईस आजचा दिवस खूप मस्त काम केलंय लिटरली आज आम्ही. म्हणजे विश्वेशचं जे सामान शिफ्टिंग होते, जसं 3-4-5 डब्बेच होते ना वैष्णवी? 4-5 डब्बेच होते, पण थोडे हेवी होते. असं मला बरं वाटलं, कारण की म्हणजे ते असं काम करून म्हणजे रिअल काम करून मला खूप बरं वाटलं. कारण की तेच आपण चूज करतो नेहमी कम्फर्ट झोनला सारखं आणि मग आपल्याला सवय लागते. सो वैष्णवी तुला कसं वाटलं काम करून, रिअल काम करून? मस्त वाटलं. आता तुला काय मस्त की रील स्क्रोल करणं, तुझं कम्फर्ट झोन हे तुला जास्त आवडतं ना? सो गाईस हे बघा, वैष्णवी आता चालली आहे. 7:30 वाजले बघा, 7:30. आणि वैष्णवी कुठे चालली? आंघोळीला. हे शोभतं तुला? हो, शोभतं मला. चुप येडी. संडेला सगळे लोक इव्हनिंग संध्याकाळीच आंघोळ करतात. इट्स नॉट जस्ट मी, एव्हरीबडी डज दॅट. ओके गाईस, तुम्ही सांगा आम्हाला. सो गाईस तुम्ही सांगा की तुम्ही पण संडेला संध्याकाळी आंघोळ करतात का, की सकाळी म्हणजे सकाळी आंघोळ करतात, सकाळी दुपार किंवा संध्याकाळी? ते आम्हाला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. येस, प्लीज सांगा, सो दॅट मयंकचा जीव शांत होईल. येस. ओके. सो गाईस फायनली आता आमच्या जेवायचा वेळ झालेला आहे. येस, खूप टिपिकल आम्ही आज थोडासा रेस्ट डे होता माझा. म्हणजे हा पूर्ण वीक मी कसं एक रिच्युअल वगैरे फॉलो करतोय. सकाळी उठल्यावरती ते मेडिटेशन वगैरे एक्सेट्रा. तर आज आणि कालचा दिवस थोडासा हे होता माझा, म्हणजे थोडा चीट डे होता. ऑब्विसली आज आम्ही खाऊ शकत नाही नॉनव्हेज, मला नॉनव्हेज खायचं होतं, पण ठीक आहे आज चांगलं जेवण बनवलंय. सो आता वाजले 10, आम्ही आता जेवायला बसलोय. दिस इज द जेवण ऑफ टुडे. एक्स्ट्रा फक्त मिरच्या आहेत आणि हे काय पराठा, पालक चपाती पण असते. ओके, म्हणजे पराठा बोलू शकतो आपण. नो, पालक जस्ट पालकची प्युरी ऍड केली आहे जस्ट फॉर द ग्रीन कलर. ओके. आणि दिस इज चवळीची भाजी, मेथीची भाजी, राईट? आणि वैष्णवी फ्राईड राईस खाते आणि 2 मिरच्या आणि हे. हा कुठलं कॉम्बिनेशन आहे? ते जे उरलं सुरलं होतं ते काय करणार, संपवायला पाहिजे ना. ओके. सो दोघांनी पण मस्त एफर्ट घेतले, आईने आणि वैष्णवीने जेवण बनवण्यासाठी. तू सगळ्या डिश नीट एक्सप्लेन नाही केल्यास. हा, खीर पण आहे. येस. आणि डाळ भात. आणि ते सकाळचं ते काय ते दुपारचं म्हणजे पनीर चिली. हा, पनीर चिल्ली. बस. ओके, अप्रूव्ड. ओके, अप्रूव्ड. सो गाईस आता मी जेवतो पटकन आणि तुम्हाला भेटतो पुढच्या टेक मध्ये. सो गाईस फायनली आता हा व्हिडिओ आम्ही एंड करतो आहे. आमचं जेवण पण झालेलं आहे.
जेवण झालंय आणि आता आम्ही आमचा ड्रामा लॉकअप ड्रामा काय तुम्ही बघतायत की नाही आम्हाला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. प्लीज आणि खूप म्हणजे तुम्ही कोणाला सपोर्ट करताय ते पण हा ते पण सांगा. आणि कसं माहितीये काय, आम्हाला बोलायचं नव्हतं हे म्हणजे रिअलिटी शो बद्दल, बट शो एवढा इंटरेस्टिंग झालाय ना, म्हणजे झालंय. बाकीचे शोज पण असतात ना त्याच्यापेक्षा मला खूप चांगला जास्त वाटला हा शो. बट जर तुम्ही डे 1 पासून बघत हा. असाल तर तुमच्यासाठी इंटरेस्टिंग आहे. मग अजून पण आहे नेटफ्लिक्स वरती, बघू शकता Yes, तुम्ही बघू सगळे शकता. एपिसोड. Yes, you can का binge PR नाही watch. करत आहे आम्ही, फक्त सांगतोय आम्हाला आवडलंय पर्सनली. आवडलंय एकदम ड्रामा वगैरे फुल म्हणजे स्टोरी टेलिंग वगैरे सगळं त्यांनी प्रॉपर केलंय. आणि टास्क वगैरे येस. इट्स फन. सो येस, आजचा दिवस खूप एकदम कॉम्फी होता ना आपला, कम्फर्ट झोन. पण थोडीशी मेहनत कमी केलेली होती, थोडा डिस्ट्रॅक्शन नाही बोलू शकतो आपण, थोडस कॉन्फ्लिक्ट बोलू शकतो होतं. आपण काम केलं, थोडं बरं पण वाटलं त्याच्यामुळे, आता झोप पण चांगली लागेल. थकल्यासारखं वाटतं येस, कारण की जिम नाही करत ना आम्ही, काय दुसऱ्या गोष्टी नाही करत. आता मी हल्ली वॉक करायला लागलो, ते पण घरीच करतो. किंवा खालती ही वगैरे जेव्हा येते ना ऑफिसवर ना, तेव्हा घ्यायला वगैरे म्हणजे माझे निमित्त असतं ऍटलीस्ट थोडा वॉक व्हायला पाहिजे. आणि ऑब्विसली भेटायला पण जातो. तर येस, सो येस दॅट्स इट गाईज. आता आम्ही लोक बघता बघता झोपून जाऊ, बिकॉज बॅटरी डाऊन झाली आहे माझी तरी. सो या दॅट्स इट. बाय. सो आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय गाय. बाय.